सर्वांना एक विषय असा होता की हा सेमिनार कशाबद्दल आहे. बऱ्याच लोकांना एक असं डोक्यामध्ये आहे की काही नेटवर्किंग तर नाही आहे, काही MLM प्लॅन तर नाही आहे. म्हणजे खूप लोक असं विचार करतात की हा नेटवर्किंगचा विषय राहू शकते, तर पहिले डोक्यातून आपलं काढून घ्या की MLM आणि नेटवर्किंग हा विषय इथे संपलेला आहे, हा इथे राहणार नाही. ओके, हा विषय आहे तरी काय. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोमोट झाले फेसबुकवर, इन्स्टावर, यूट्यूबवर, आणि आपण आपल्या फॅमिली रिलेटिव्ह सर्वांना खूप फोन केले आणि सर्वांना सांगितलं की बा एकदा या सेमिनारमध्ये बसा, बोला, बघून घ्या आणि नंतर मग विचार करा. हा एक जो विचार आहे हा तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर कामात पडेल. तिथे अकाउंटंट आहे, तिथे ॲडव्होकेट साहेब आहेत, त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की लीगल काय आहे, गव्हर्नमेंटच्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही. ओके, पण करायचं काय, एक सिस्टम पण बनवायचं आहे आम्हाला. बँकिंग सेक्टरमध्ये जर एक मोठा सिस्टम उभा करायचा आहे तर त्यासाठी कुठे ना कुठे थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागते, पण नियम तोडत नाही. गव्हर्नमेंटचे कुठल्याही प्रकारचे नियम अजूनपर्यंत तरी तोडलेले नाही आणि समोरही तोडणार नाही. हा विषय घेऊन आपण हा पूर्ण प्रेझेंटेशन बनवलेला आहे. तर आधी थोडं आपण साची श्रावस्ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये काय होतं आणि आता समोर काय घडणार आहे त्याचं एक छोटंसं एक प्रेझेंटेशन आपण बघू. साची श्रावस्ती सोसायटीचे मी अध्यक्ष आहे, आशिष सरोदे. वय लिहिलेलं आहे, एज्युकेशन लिहिलेलं आहे, ॲड्रेस लिहिलेला आहे. मागील 20 वर्षापासून मी कोचिंग क्लासेस फील्डमध्ये आहे. ॲज अ मॅथ्स टीचर मी 8वी ते 12वीच्या मुलांना गणित शिकवतो आणि गणित माझ्या रक्तात आहे असं मी मानतो. थोडंसं तरी त्या गणिताचा जितका जास्त यूज करता येईल तितका मी नेहमी करतो. बरेच लोक मला विचारतात की यार तू मॅथ्स हे काय, मॅथ्स कधी कामातच नाही आलं, हे साईन थिटा कॉस थिटा कधी आलं नाही, काही नाही, कुठे शिकलो आम्ही ना कधी वापरतो. मला तसं येते की काय बोलू याला. मॅथ्स नाही आहे तर हे जगच नाही आहे. जर मॅथ्स आहे तर सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट आहे तर विज्ञान आहे, विज्ञान आहे तर सगळं काही आहे. जे काही नवीन उपक्रम किंवा जे काही नवीन सायंटिस्ट शोधतात ते सगळं, एक सायंटिस्ट हा मॅथमॅटिशियन असल्याशिवाय सायंटिस्ट होऊ शकणार नाही. त्याला कारण की डेरिव्हेशन्स लागतात, त्याला प्रूफ करावं लागते काहीतरी, की तो एखाद्या निष्कर्षवर जेव्हा येतो तेव्हा त्याला माहीत असते की आपण काय प्रूफ करतोय. तो मॅथ्सच्या फॉर्म्युल्यानेच प्रूफ करेल आणि त्यानंतरच तो हे सांगू शकते की हे पॉसिबल आहे. म्हणून मॅथ्स ज्या व्यक्तींना असं वाटते की मॅथ्स शिवाय, तर मॅथ्स हा बेसिक आणि हा सर्वांना आलाच पाहिजे असं मला वाटते. मॅथ्स शिवाय हे जग नाही राहू शकत. प्रत्येकच वस्तू कॅल्क्युलेटेड आहे. तुम्ही ज्या चेअरवर बसलेले ते कॅल्क्युलेटेड आहे, हा टेबल, हा माईक, प्रत्येक गोष्ट हे कॅल्क्युलेटेड आहे. हा फॅन जो फिरतोय हा कॅल्क्युलेटेड आहे. मी तुम्हाला इतकंही सांगतो, एकही वस्तू जर कॅल्क्युलेटेड नसेल तर त्याचे परिणाम वेगळे होतात. तर आम्ही जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत ते कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर पहिलं, आमच्याकडे आतापर्यंतचे SS क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट आहेत RD रिकरिंग डिपॉझिटमध्ये, FD फिक्स्ड डिपॉझिटमध्ये, KBL